लाईव्ह ॲट 7 मध्ये आता उर्वरित बातम्यांकडे आपण वळूया। पुढची बातमी काय आहे बघा। पुढची बातमी आहे मुंबईतलं लालबाग परळ हे ठिकाण गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी गणेशोत्सवाच्या वेळी भाविकांची मोठी रीघ लागते। गणेश भक्तांचं आवडतं ठिकाण म्हणजे लालबाग मधली गणेश गल्ली। लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची भव्य दिव्य अशी सजावट आणि उंच 22 फुटी बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी म्हणून भाविक दुरून दुरून येत असतात। या मुंबईच्या राजाची मूर्ती घडवण्यास सुरुवात झालेली आहे। पाद्यपूजन सोहळा ढोल ताशांच्या गजरामध्ये मोठ्या थाटामाटात शनिवारी पार पडला। लोक जमलेली आहेत इथे, इकडची एनर्जीच वेगळी आहे। मला वाटतं या वर्षाची अशी आपण म्हणूया पब्लिक मधली पहिली आरती आहे ही, तर तिची एक एनर्जी, ते वाइब्स ते जे असतात ते जाम सुंदर असतात। यू फील व्हेरी ब्युटिफुल, स्पिरिच्युअल, आणि या क्षणी मला अक्षरशः तसंच वाटतंय। खूप आनंदाचा क्षण आहे, कारण हो मी गणेश भक्त आहे आणि मी दरवर्षी गणेश गल्लीला येतो, लालबागच्या राजाला येतो आणि आज या सगळ्या कार्यकर्त्या मित्रमंडळींच्या त्यांच्या प्रेमामुळे आज या पाद्यपूजन सोहळ्याला मी येऊ शकलो। म्हणजेच पाद्यपूजन सोहळा झाला याचा अर्थ आता सगळ्या मुंबईकरांना नवे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला गणपती बाप्पा येणार आहे याचे वेध लागलेले आहेत। आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। भेटणार आहोत 8 वाजता। पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।